होत असेल, माझी जीभ चाटल्याने जर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत असेल तर जरूर माझी जीभ छाटा. मात्र माझी जीभ छाटण्याचं कारण हे शिवाजी महाराजांचं दाखवलं जात आहे ते खरं नाही. शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे, त्यांचं कार्य अद्भुत आहे, याचा वारंवार मी उल्लेख अत्यंत जबाबदारीने गौरवपूर्ण स्वरूपामध्ये करत आहे. मुळात मी देवेंद्र फडणवीसांच्या, भाजपच्या आणि मुठभर जे पुंजीवादी आहेत या लोकांच्या विरोधात मी वारंवार बोलतो, म्हणून गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून माझी जीभ छाटा अशी त्यामागचा त्यांचा जर आशय असेल तर मी तुम्हाला जे करायचं ते करा, मात्र मी हिंदवी स्वराज्याचा पाईक आहे आणि भारताच्या संविधान निर्मितीकरता मी झटत राहणार आहे. तोड मरोडून जे दाखवल्या जात आहेत ते भारतीय जनता पक्षाने हे धंदे बंद करावेत. मला विचारला गेलेला प्रश्न यामध्ये मी शिवाजी महाराजांचं अद्वितीय त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य मी त्या ठिकाणी अधोरेखित करत असताना उलट त्यांच्यापासून टिपू सुलतान यांनी प्रेरणा घेतली हे सांगितलं. आणि शासकीय कार्यालयामध्ये सोबत फोटो लागण्याच्या अनुषंगानं आपण फोटो लावण्याच्या अनुषंगानं मी केलेलं ते विधान होतं. हे विधान कुठेही कोणाशी काहीही कुठेही तुलना करणारं असू शकत नाही. हे आपापल्या ठिकाणी आपापल्या कार्यकाळामधले सगळे जे महामानव आहेत यांच्या सर्व अनुयायांनी, या आस्था पुरुषांच्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये गुन्ह्या गोविंदान राहावं, कुठेही जातीवर धर्मावर वाद होऊ नये या पार्श्वभूमीवर माझं केलेलं हे वक्तव्य होतं. आणि या वक्तव्याला जातीय रंग देऊन महाराष्ट्रामध्ये दंगल पेटवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत. शिवाजी महाराजांचं शौर्य अद्वितीय आहे हे मी वारंवार सांगतोय. तुम्ही तुमच्या मताशी ठाम आहात का? तुम्ही शिवाजी महाराजांचं शौर्य ते अप्रतिम स्वरूपाचं आहे. शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे हे अद्वितीय आहे आणि ह्या माझ्या मतावर मी ठाम आहे. आणि कार्यालयांमध्ये जे फोटो सगळ्यांचे वेगवेगळ्या आस्था पुरुषांचे लावत असताना ते कार्यालयामध्ये सर्वांचे फोटो लावण्यात कुठल्याही प्रकारची हरकत नाही. कारण संविधानामध्ये ज्या माणसाचा फोटो आहे तो माणसाचा फोटो जर कुठे लागत असेल, जसा शिवाजी महाराजांचाही फोटो संविधानात आहे, टिपू सुलतानांचाही आहे, आणि तो सगळ्या कार्यालयांच्या भिंतीवर लागाव्यात का हा जो मला विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी माझ्या उत्तर माझं बरोबर आहे. विरोधामध्ये भाजपने हा एक इव्हेंट घडवलाय का? भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचा तालिबान करण्याच्या अनुषंगानं, दंगे घडून आणण्याच्या अनुषंगानं कालचं एकंदरीत त्यांनी हे कालचा सर्व त्यांचा प्रयत्न होता. माझे पुतळे जाळण्याच्या ऐवजी त्यांनी जर गागा भट्टचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर कोरटकरचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर राहुल कुलकर्णीचा पुतळा जाळला असता, त्यांनी जर कोश्यारीचा पुतळा जाळला असता तर ते शिवप्रेमी त्यांना म्हटलं गेलं असतं. मात्र जे व्यक्ती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान बाळगतो आणि शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे त्याला अद्वितीय म्हणतो, अशा एका व्यक्तींनी न बोललेले शब्द त्याच्यात टांगून त्याच्या वक्तव्याचा विपर्यास करून जे काल महाराष्ट्रामध्ये केलं त्यांना कायदा मान्य नाही. त्यांना शिवाजी महाराजांचे विचार हे त्यांना पुसून काढायचे आहेत, हाच त्याच्या मागचा अर्थ आहे. भारताचं संविधान त्यांना मान्य नसल्याचं ते एक घोतक आहे, एक प्रमाण आहे. त्यांना मला म्हणायचं आहे की ही वसुंधरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आता विश्वात्मके देवे ही केलेली प्रार्थना माझ्यासारख्या एका आध्यात्मिक प्रेरणा म्हणून ही प्रार्थना माझ्यासाठी शिरसावंद आहे. त्यांनी पसायदानाचं अनुसरण करावं एवढंच मी म्हणेल. आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या जाती धर्माच्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे शोध लावलेले आहेत. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा घेत असलेलं इंजेक्शन हे कोणत्या जाती धर्माच्या माणसाने त्याचा शोध लावला आहे, त्याचा पेटेंट कोणाजवळ आहे हे न बघता आपण दवाखान्यामध्ये औषधी घेतो. अनेक वस्तू आपल्याला वापरत असताना तिथे अनेकांची पाठ लागते. साखर आपल्या चहाच्या कपात येते तर तिथे 100दा वेगवेगळ्या हमालांची पाठ लागते, तेव्हा ती वस्तू आपल्या घरात येते. तर एकंदरीत सहज अस्तित्व, सहजीवन हा भारताच्या तत्वज्ञानाचा जो गाभा आहे त्या गाभ्याला तडा देणारं त्यांचं हे वक्तव्य आहे. भाजपाचे जो ऑब्झर्वर जे मासिक आहे त्याच्यावर पण टिपू सुलतानचं लढाई काय आपलं जे 35 वर्ष ऑब्झर्वर या मुखपत्राचे नव्हे तर त्या गॅझेटचे जे संपादक होते, जे पुढे राज्यसभेचे सदस्यही झाले, त्यांना भाजपाने पॉंडिचेरीचं राज्यपालही केलं, अशांनी रिअल हिरो ऑफ इंडिया म्हणून जो गौरव टिपू सुलतानांचा केलेला आहे ते पुस्तक जे आहे हे भारतीय जनता पक्षाला मान्य आहे का हे त्यांनी सांगावं. ते ऑब्झर्वरची होळी करणार आहेत का, त्या पुस्तकाची होळी करणार आहेत का? 6 सोनेरी पानं सावरकरांनी पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या सद्गुणांना विकृती म्हटलं होतं, त्याची आपण होळी करणार आहे का? हे सर्व प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि यावर साधक बाधक स्वरूपाची चर्चा ही झाली पाहिजे.
एका हेल्दी, सभ्य आणि प्रामाणिक आणि सत्यावर आधारित अशी चर्चा करून निश्चित स्वरूपामध्ये आपण इतिहासाकडून धडा घेतला पाहिजे. अब्दुल सत्तार यांनी चक्क मंदिरात गोमूत्र शिंपडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, असं पाहताय. हे महाराष्ट्रातला विषारी जो प्रचार आहे, कसे लोक या महाराष्ट्रामध्ये, याचं हे अत्यंत बोलकं स्वरूपाचं उदाहरण आहे. आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने या देशात राहावं ही असणारी मूलभूत जी आपल्याकडून असणारी नागरिक म्हणून अपेक्षा आहे, त्या अपेक्षेच्या ला तडा देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होत आहे.